मतिमंदत्व काय असतं हे काही मला माहीत नव्हतं. जेव्हा ती जन्माला आली होती ना तेव्हा तिच्या गळ्यात नाळ होती, ती लवकर काढल्या गेली नाही, त्याच्यामुळे ती काळी निळी पडली. तो दिवस म्हणजे मी कधी विसरू शकत नाही. तो क्षण, तो माझ्या डोळ्यातले ते अश्रू. आणि ते 3 डिसेंबर 1998ला आम्ही शाळा चालू केली. तेव्हा मला 100 रुपये जरी कोणी दिले, 11 रुपये जरी कोणी दिले तरी मी घेत होती. 11 रुपये. कोणी तोंडावर दरवाजेही बंद केले, तेही सहन केलं. म्हणजे आणि फक्त नाईटी होती, मी नाईटी घातली तेवढ्याच सिस्टर आल्या म्हणे, मॅडम तुमच्या मिस्टरांना व्हेंटिलेटर लागलं. मी नाही सांगू शकत ते शब्द. त्यांचे शब्द इतके वाईट होते ना मॅडम. दुसरे डॉक्टर होते, न खाल्लेलं जेवण होतं ते मला त्यावेळेस मिळालं. तेव्हापासून मला जास्त वाटायला लागलं की माणसाने कुठल्याही गोष्टीवर गर्व करू नये. काही मुलं तर मॅडम शिक्षकांना मारतात देखील. बापरे. असं वसईकरांचं असं आहे. आणि वसईकरांमुळेच मॅडम मी आज ही 25 वर्ष शाळा चालू केली, चालवती आहे. नमस्कार मंडळी. आज आपण अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः दिव्यांग मुलांसाठी गेली 25 वर्ष त्या कार्य करत आहेत. त्यांना बघून इतरांना नेहमीच प्रेरणा मिळत असते. आज आपण अशाच व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर स्वागत करूया गृहस्वामिनी सुरेखा सावंत यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. कशा आहात? मस्त, छान आहे. बऱ्याच वेळा भेटतो आपण, बोलतो आपण, पण सविस्तर जाणून घेता येत नाही. त्यासाठी आज तुम्ही मला वेळ दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर आपली भेट अशी झाली की तुम्ही दिव्यांग संस्था चालवताय. जी हां. तर त्या संस्थेचा प्रवास जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. त्याआधी मला तुमचं बालपण जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण, मी रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यात एक वडगाव म्हणून छोटंसं गाव आहे, त्या गावात जन्माला आली. 3 वर्षाची असताना माझे वडील आर्मीमध्ये, तिथे आम्हाला ते घेऊन गेले. माझं काही शिक्षण तिथे झालं. त्यानंतर खूप गरिबी दिवस काढले आम्ही. त्याच्यानंतर आम्ही पुण्यात आलो. बरं. मग पुण्यामध्ये आल्यानंतर काही थोडंफार जे पुढचं शिक्षण होतं ते तिथे घेतलं. नंतर लगेचच लग्न पण झालं, खूप लवकर लग्न झालं. आणि मला आता 4 मुली आहेत. अरे वा. 4 मुली आहेत, 5 नातवंड आहेत. माझी मोठी नात जी आहे काया, ती कॉलेजला फर्स्ट इयरला आहे. बरं. 2 नंबर मुलीची मोठी मुलगी 10वी झाली आत्ता. आणि मोठीचा एक मुलगा आहे, तो आत्ता 7वीला गेला आहे. बरं. आणि तिची 2 नंबरची मुलगी आता 5वीला गेली. आणि 3 नंबर मुलीचा मुलगा आता 8वीला आहे. अरे वा. असे 5 नातवंड आहेत. वाटणार नाही तुमच्याकडे बघून 5 नातवंडांच्या आजी आहात. आणि माझी छोटी मुलगी जी आहे जीविता, तिला पण आता 35 चालू आहे. आता सप्टेंबरपासून तिला 36 वर्ष चालू होईल, 36वा. असा आमचा संसार चालू आहे. तुम्ही सावंत कधी झालात? 18व्या वर्षी सावंत झाली, मोरेची सावंत झाली. अच्छा, 18व्या वर्षी. वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न झालं. आणि सावंत परिवारामध्ये आली. अच्छा. त्याच्यानंतर 19व्या वर्षीच माझी मोठी मुलगी झाली. त्यामुळे माझ्या मुली मोठ्या आहेत. अच्छा. आणि मुलींची लग्न अगदी 23व्या वर्षी वगैरे झाले. त्यामुळे आता नातवंड वगैरे. गेल्या वर्षी तुमच्या संस्थेचा वर्ष 2023मध्ये वर्धापन दिन झाला, 25 वर्ष झाली. तर तो प्रवास कसा होता? सगळ्यात आधी सुरुवात कशी झाली? तुम्हाला ही संकल्पना कशी आली की ही संस्था चालू करावी? माझी मुलगी आहे जीविता, ती लहान आहे, ती स्पेशल चाइल्ड आहे. अच्छा. जेव्हा ती जन्माला आली होती ना तेव्हा तिच्या गळ्यात नाळ होती. गळ्यात ती लवकर काढल्या गेली नाही, त्याच्यामुळे ती काळी निळी पडली. ओ. मी स्वतः सांगितलं त्या मॅडमला की नाळ त्या सिस्टरमुळे त्यांनी निघत नाही आहे, तर ते कापून काढल्या गेली आणि ती काळी निळी पडली. त्याच्यानंतर तिला अगदीच म्हणजे रडता वगैरे पण येत नव्हतं, अंगावर दूध ओढता येत नव्हतं. आणि मलाही तेव्हा कळत नव्हतं की हिला काय होतं आहे वगैरे असं. आम्ही डॉक्टरकडे वगैरे न्यायचो तिला. डॉक्टर सांगायचे की हे द्या ते द्या. आमचं औषधं वगैरे चालू होते. आम्ही सुरुवातीपासूनच तिच्यावरती ट्रीटमेंट चालू केलं होतं. बरं. की दूध ओढत नाही म्हणून, खाल्लं तर वॉमिटिंग होते, पाजलं तर असं आपण काही दूध काढून पाजावं लागायचं वगैरे असं तिचं हे होतं. पण जेव्हा ती अगदी 4 वर्ष झाली तेव्हा आम्ही तिला चांगला एक वाहिंदरला बलदेव म्हणून एक डॉक्टर होते, लक्षात आहे नाव, त्यांच्याकडे माझ्या मिस्टरांचे मित्र घेऊन गेले होते. तर त्यांनी सांगितलं की ही मुलगी इतर मुलांपेक्षा थोडी मागे राहील. असं. तर आम्हाला त्याचा काही अर्थ कळला नाही, म्हणजे काय असतं मतिमंदत्व काय असतं हे काही मला माहीत नव्हतं.
तर माझ्या मिस्टरांना पण काय करते, बोलले ठीक आहे आपण औषधोपचार करत राहायचं. मग त्यांचं करत असताना, औषधोपचार करत असताना आम्ही तन्वी म्हणून ठाण्याला एक घंटाळीला एक हे होतं आयुर्वेदिक, मग त्यांच्याकडचं पण आम्ही औषध आणून तिला पाजत होतो. अगदी सुवर्ण भस्मापासून सगळं जितकं जितकं म्हणजे तुम्ही भेटला समजा, तुम्ही काही सांगताय, हे काही सांगताय, सर्व गोष्टी मी करत होते त्यावेळेस. अगदी माशाच्या तेलाने मॉलिश करा, माझा तो विषय नाही आहे बरोबर नॉनव्हेजचा, तरी पण मग ते सगळं करणं हे सगळं मी करत होती. असं करत असताना तिला आम्ही एक माझे मिस्टरांचे एक मित्र आहेत, त्यांचा मित्र त्याचे वडील डॉक्टर होते. त्याने सांगितलं की सामान जरा तुम्ही तिथे नेऊन बघा त्यांना. मग आम्ही तिला तिथे नेलं त्या डॉक्टरांकडे. मग ते म्हटले की मी बोलताना मला रडायला येत होतं त्यांना की डॉक्टर माझ्या 3 मुली चांगल्या आहेत, ह्याच मुलीला का असं. ते म्हटले काही नाही, तुझी मेहनत माझी औषधं, कुठेतरी परमेश्वर आहे ग, कुठेतरी रंग आणेल म्हणे बेटा, तू अजिबात काळजी करू नको, पण तू मेहनत घे. म्हटलं हो तुम्ही बोलाल ते करेन मी. मग ते काही औषधं देत होते त्यांची. मग मला काही त्याने सांगितलं हे तेलाने मॉलिश करायचं, हे करायचं. तिला मॅडम आम्ही समुद्रामध्ये, वाळूमध्ये, समुद्रावर न्यायची. वाळूमध्ये तिला मी जवळजवळ 3-1 वर्ष खड्डा करून, 3-4 वर्ष खड्डा करून असं गाडायची. 11 ते 4 वाजेपर्यंत आम्ही कोळीवाड्यात राहत होती. तिथली मुलंही मला खूप, सकाळी 11 ते 4 इतका वेळ थांबत होतो. बापरे. मी थांबायची तिकडे तिला घेऊन, थोडा वेळ काढायचं, परत ठेवायचं, असं म्हणजे जेवढं मला जमत होतं तेवढं मी करत होती. तिथली मुलंही मला खूप मदत करत होती. जिथे मी राहत होती कोळीवाड्यात तिकडची मुलंही खूप मदत करत होती. असं असताना मग आमचे एक पोलीस खात्यात एक साहेब होते, त्यांच्या मिसेसने तिला वॉकर आणलं. त्या वॉकरमध्ये आम्ही तिला म्हणजे माझ्याकडे तर ओढणीचा प्रश्न नव्हता, त्यांनी त्यांचीच ओढणी बांधून तिला असं मला म्हटल्या, तुम्ही ताई असं बसवून ठेवत जा ना तिला, मग तिला कमरेला आधार होईल, नुसती झोपून असते, कमरेला आधार होईल. तर ती 5 वर्षाची वगैरे होती. तर मी म्हटलं ठीक आहे असंच करेन. मग त्या ते ओढणी ठेवून गेल्या. आम्ही कालच नातवंड आणि मुली होत्या, त्यांचं नातवंड विचारत होती माझी, तेव्हा मी त्यांना ते सांगत होती आणि त्या वॉकरला बांधून ठेवायची. मग मी घरातनं येता जाताना तिला धक्का द्यायची असं, आणि ते वॉकर असं जायचं, परत तिकडनं धक्का दिला की इकडे यायचं. तर ती थोडी घाबरत होती, पण तिला ना हात वगैरे हलवायची पकडायला, मी पडू नये वगैरे काय असेल मला माहीत नाही, पण ती हलवायची. एक दिवस असं झालं ना की तिने अंगठा लावला आणि ते वॉकर थांबवलं, पायाचा अंगठा लावून. तो दिवस म्हणजे मी कधी विसरू शकत नाही. तो क्षण, तो माझ्या डोळ्यातले ते अश्रू, आणि ते त्याच दिवशी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की ही चालणार, हिच्या पायात ताकद येणार. मग मी तिच्यावर अजून मेहनत घ्यायला लागली. कोणी हे सांगते, कोणी ते सांगते, असं करत करत जेव्हा ती चालायला लागली, म्हणजे मी असं म्हणणार नाही देवाला नवस करणे वगैरे असं पण चालू होतं, असं नाही म्हणणार की ते हे आहे, श्रद्धा होती माझी. आणि एक दिवस असंच ती जेव्हा चालायला लागली, अशी मी काहीतरी करत होती आणि ती अशी पायावर बसली, मग दोन्ही हात ठेवले जमिनीवर आणि अशी अशी करत होती. मी जरा उभी राहिली, म्हटलं बघूया, आणि मी आजूबाजूला तिचं असं काहीतरी ठेवायची, उषा वगैरे असं. मग तसं म्हटलं बघू, पडली तरी उशीवर पडेल, बघूया. आणि ती उभी राहिली. अच्छा. उभी राहिली. त्याच दिवशी तिने बा बा हा शब्द काढला. म्हणजे मुलं आई बोलतात, ती बा बा. म्हणजे जेव्हा मी त्या डॉक्टरांकडे तिला न्यायची ना, तेव्हा मी तिला सांगायची, बघ बाबा काय सांगतात, बघ बाबा काय. तो शब्द तिने बरोबर कॅच केला आणि बाबा बोलले. मी खूप खुश तेव्हा. म्हटलं नाही, आपण काहीतरी केलंच फळ झालं. असं करत करत ती अगदी चांगली झाली. तिला जेव्हा डॉक्टरांकडे नेलं ना, तेव्हा मी सांगितलं हे बघ बाबा, आणि तिने आवाज दिला त्यांना, बाबा. डॉक्टर म्हटले तुझी मेहनत. म्हटलं नाही, तुम्ही सांगितलं ते मी केले, मला सांगणं, औषधं हे तुमचे होते. त्याच्यानंतर आम्ही तिला शाळेत घातलं. शाळेत मग त्या जिथे घातलं होतं तिथले शिक्षक सांगायचे की ही मागे आहे इतर मुलांपेक्षा. अच्छा. 2 वर्ष KGला, 1 वर्ष पहिलीला. तर अशी स्पेशल शाळा आहे, तिथे तुम्ही तिला ॲडमिशन घ्या. पण मी ते केलं. ते करत असताना तिकडे मी तिला, मग दिवसभर मी तिकडे बसून असायची तिच्याबरोबर. बरं. आणि ते करत असताना तिकडे विकलांग बंधू म्हणून एक कोर्स चालू होता. बरं. तर ते चौकशी केली, हे काय आहे, कशासाठी आहे. तर म्हणे काही नाही, तुमच्या मुलाला तुम्ही कसं हे करायचं ह्याच्यातून तुम्ही शिकू शकता. तर म्हटलं मला मिळेल का ॲडमिशन, मी पूर्ण दिवस तिकडे बसलेली असते, मग मी हे करू शकते का. ते म्हटलं ॲडमिशन तर फुल आहेत. मग मला रडायला आलं. मी खूप हळवी होती, मला रडायला आलं. ते म्हटले नाही नाही मॅडम तुम्ही रडू नका, ठीक आहे बसा तुम्ही, हरकत नाही.
आणि मला तिथे ते ॲडमिशन मिळालं आणि मग ते विकलांग बंधू कोर्स चालू झाला. तेव्हा आम्हाला सर्वे दिला होता मॅडम. बरं. त्या सर्वेमध्ये मला खूप मुलं अशी मिळाली होती की ती शाळेत जातच नाही. अच्छा. आईवडील कामाला जातात म्हणून, गरिबी म्हणून, कोणीतरी आणून बसपर्यंत सोडायला नाही म्हणून, असं काही काही कारणं होती, बरीच कारणं सांगत होते पालक. मी विचार केला की माझ्या 3 मुलींचं जर मला करायचं आणि मी हिला इथे घेऊन नाही आली तर ही अशीच पडून राहणार. हो. तर मग मी असा विचार केला की आपल्या मुलीला एकटीचं करण्यापेक्षा आपण इतर 4 मुलांचं केलं तर काय वाईट आहे. मी माझ्या मिस्टरांना विचारलं. माझे मिस्टर म्हटले, बघ तू सगळं करू शकतेस पण परिपूर्ण विचार कर, मी तुझ्याबरोबर आहे, माझं तुला कुठेही बंधन नाही. मला ठीक आहे. मग त्यांनीच मला काही नावं सुचवली, ह्या लोकांना भेट, ते काय बोलतात बघ. आमचे जमील शेख आहे तिकडे, त्यांनी नगरसेवक होते, त्यांना भेटली. ते म्हटले की ठीक आहे, माझा एक रूम आहे, मी देतो तुला तिकडे चालवायला शाळा. मग असं ते केलं. शाळा 3 डिसेंबर 1998ला आम्ही शाळा चालू केली आणि तेव्हा 12 मुलं शाळेत होते. 99 फेब्रुवारी मार्चपर्यंत माझ्याकडे 29 मुलं यायला लागली. अच्छा. सगळी दिव्यांग. सगळी. आणि शाळेचं नावच मॅडम, संस्थेचं नाव आहे जीवदानी पुनर्वसन संस्था, पण शाळेचं नाव जीवदानी मतिमंद मुलांची शाळा असं आहे. आता असं वाटतं अरे आपण मतिमंद नको बोलायला होतं, पण तेव्हा एवढं त्यातली माहितीच नव्हती मला, तो विषय माझा नव्हताच. आणि नंतर ती शाळा चालू केली. मग सर्व कळायला लागलं ह्या शाळेसाठी काय करावं लागतं, लायसन मिळवायला लागतं, मग हे लागतं ते लागतं, ट्रेनिंग त्यांच्याच BEd केलेले शिक्षक लागतात. हळूहळू आणि जीवदानीची इतकी कृपा होत गेली की असं भेटत गेले मला. अच्छा. आणि मी ते चालू करत राहिली. आणि नंतर ह्या मतिमंद मुलांच्या म्हणजे असं म्हणजे काही लोक म्हटले अरे तुम्हाला खूप लवकर ग्रँट मिळाली. 4थ्या वर्षी मॅडम ग्रँट मिळाली. 2004मध्ये आपल्या शाळेला ग्रँट मिळाली. खूप मेहनत घेतली पण ग्रँट मिळाली. काय काय अडचणी आल्या त्यावेळेस हे करताना? सगळं अडचणीत मॅडम बघा, जेव्हा मी शाळा चालू केली ना तेव्हा मला 100 रुपये जरी कोणी दिले, 11 रुपये जरी कोणी दिले तरी मी घेत होती. 11 रुपये. कोणी तोंडावर दरवाजेही बंद केले, तेही सहन केलं. म्हणजे जर काही चांगलं काम करायचं ते हे होणारच आहे. अगदी खरं. आपल्याला फुलं पाहिजे तर काटे लागणार आहेत, हे थोडंसं धरून होती मी. आणि असं होत होतं माझ्याबरोबर की एक स्त्री जेव्हा कामं करते तेव्हा तुम्ही समजू शकता, तुम्ही एक स्त्री आहेत. खूप अडचणी आल्या मला, पण ग्रँट मिळवली मॅडम. आणि मला खूप त्या गोष्टीचा आता किती विद्यार्थी शाळेमध्ये? असे तर मॅडम 62 पर्यंत आहेत, पण 58 पटावर आहेत. आणि 52, 56, 55, 58 अशी मुलं शाळेत येतात. आणि आमची मुलं ना आजारी पण खूप असतात मॅडम. अच्छा. त्याच्यामुळे असतात दिव्यांग मुलांच्या? कफ होणं, ताप येणं. अच्छा. हे त्यांना जास्त हे असतं. त्यांना कसं म्हणजे सांभाळावं लागतं? सांभाळावं म्हणजे मॅडम बघा, आमच्याकडे ना त्यांचे काही औषधं चालू असतील तरी आमच्या शिक्षकांकडे पालक आणून देतात. मग त्यांच्या जेवायच्या आधी, जेवल्यानंतर जे काय औषधं आमचे शिक्षक देतात हे सर्व करावं लागतं त्यांचं. परत काही हायपर मुलं आहेत, काही मुलं तर मॅडम शिक्षकांना मारतात देखील. बापरे. अगदी केस धरून पाडणे, मारणे असंही करतात. पण माझे शिक्षक मॅडम मला इतके चांगले भेटलेत ना की आजपर्यंत मला नाही आठवत कोणी हात उचलला असेल मुलांवर. कारण माझी ही ताकीदच आहे की मारून समजवण्यासारखे असते ते म्हणजे असे असतेच का? कशाला असते आपल्याकडे? आणि असे का असते, ते स्पेशल का असते? मग ते स्पेशल आहेत, तर स्पेशल आहेत ना, तर आपण पण त्यांना स्पेशल प्रमाणेच ट्रीटमेंट द्यायची. आमच्या शाळेमध्ये आम्ही मॅडम जेवण आधी देत होतो, म्हणजे शाळा चालू केल्यानंतर. आता गव्हर्नमेंटचं ते जेवण येतं, जे सरकारकडून येतं ते. मग ते जेवण असतं ना, तर काही मुलांना जेवता येत नाही, आमचे शिक्षक भरवतात. मी त्यांना सांगितलेलं नाही जेवता येत ना, पालकांना असं टेन्शन असतं की अरे आम्ही मुलांना शाळेत पाठवलं की त्यांना जेवता येत नाही, मग आमची मुलं काय जेवणार. मी म्हटलं येऊन बघा आणि मग तुम्ही ॲडमिशन घ्या. जेव्हा पालक बघतात की अरे शिक्षक भरवतात मुलांना. मग आमच्याकडे फिजिओथेरपी डॉक्टर आहे मॅडम. अच्छा. ॲक्च्युली त्यांचं काय काम आहे तुम्हाला तर माहिती आहे, डॉक्टर आहे म्हटलं. पण इतकी चांगली मुलगी आहे ना ती देखील मुलांना भरवायला बसते. म्हणजे आमचं मॅडम ना हे शाळा नसून एक कुटुंब समजते, आणि तेही कुटुंब समजतात. मी त्यांना म्हणते मी तुमची आई आहे, शिक्षकांना सांगते. मी ओरडली काही झालं तरी मी तुमची आई आहे. बरोबर. आणि तुम्हाला आईचंच प्रेम मिळणार. तुम्ही ह्या मुलांची आई आहेत. अगदी खरं. त्यामुळे तुम्ही आईसारखंच प्रेम द्यायचं.
त्यांनी मारलं, ओरडले, बोचकरलं, काही झालं तरी आपली मुलं जेव्हा करतात तेव्हा आपण त्याला काय करतो, एक थापड मारतो आणि गप्प बस, परत त्याला प्रेम करतो. पण ह्यांना थापड मारून कळणार नाही, अगदी खरं. म्हणून ह्यांना प्रेमानेच हे करायचं. आमच्याकडे एक मुलगा आहे मॅडम, त्याला कुठलाही मोबाईल असतो तुमच्या हातात बघितला तरी तो त्याचं नाव सांगणार, हा मोबाईल आहे. होय. हां. आणि त्याला तो मोबाईल पाहिजे असतो, तो फक्त यूट्यूब उघडतो आणि त्याच्यावर सगळ्या खाण्याच्या गोष्टी बघतो. अच्छा. हां. तर त्याने माझा जेव्हा मोबाईल बघितला ना, तो घ्यायला आला ना, तर मी आधी तो हे झालं, म्हटलं ह्याला काय पाहिजे. तर आमची ती डॉक्टर आहे ना, ती म्हटली काही नाही ताई, थांबा तुम्ही तशाच उभ्या राहा. मी काहीच हालचाल नाही केली आणि मी त्याला मिठी मारा, मग मी त्याला अशी मिठीत घेतलं. ताई मोबाईल, ताई मोबाईल, यूट्यूब खायचं, यूट्यूब खायचं असं. ती म्हटली द्या जरा मोबाईल हातात. त्याच्या हातात मोबाईल, त्याने यूट्यूब काढलं, ते खाण्याचं बघितलं, हे करशील. होय. हां, हे तू करशील. मी म्हटलं हो करेन. लगेच दिला, फोननी गेला. हो का. म्हणजे इतक्यापर्यंत हे आहे. आणि म्हणजे असं आम्हाला कंट्रोल करावं लागतं प्रेमाने ह्या मुलांना. ओरडून मारून मॅडम नाही होणार. दुसरी गोष्ट की हे जेवण भरवणं वगैरे तर आहेच. त्यांना कधी असं कंटाळा आला ना भातात जेवून किंवा काही, आणि मी गेले शाळेत, सगळ्यांचा ओरडा असतो, ताई आली, ताई आली. का तर आम्हाला कंटाळा आलाय भात खायचं, आता आम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे. होय. हां. असे शिक्षक स्वतः पैसे काढतात, भाजी आणतात, मग काही पीठ वगैरे करून चपाती भाजी पण आम्ही, मग त्या दिवशी आम्ही सांगतो की आज जेवण पाठवू नका, कारण आम्हाला त्यांनाही त्यांचंही मन आम्हाला राखायचं आहे. अगदी खरं. की आपण पण मॅडम एकच जेवण खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो, मग तसं आम्ही तेवढं सांभाळून घेतो. दुसरं आमच्या शाळेतलं एक मुलगा महानगरपालिकेत कामाला आहे. 4-5 मुलं, जिथे फाईल बनते तिथे उमेद म्हणून काय आहे, तिथे 4-5 मुलं कामाला आहेत. मला खूप आनंद आहे मॅडम की माझी मुलं इतकी चांगली आहेत. आम्हाला पालक विचारतात की हा किती सुधरेल, हा कितवीपर्यंत शिकेल. मलाही काही लोक कितीपर्यंत शिकतात तुमच्याकडे, नाही म्हटलं त्यांच्या IQ प्रमाणे आहे. बरोबर. जीवदानी जी कृपा असेल तर नक्कीच चांगलं होणार त्यांचं, आणि ज्यांचं होणार त्यांचं होतच आहे. आता एक मुलगी स्पोर्ट्समध्ये पहिली आहे, तिला काहीतरी 50,000चा चेक महानगरपालिकेचा मिळाला. म्हणजे अशी मुलं आहेत. आता आम्ही कुठे नेलं होतं, नागपूरला नेलं होतं स्पोर्ट्समध्ये, तिथे एक मुलगी दुसरी आली, आणि जे फर्स्ट येणारी मुलं आमची आजारी होती त्यामुळे आम्ही त्यांना पाठवलं नाही. अच्छा. जिल्हास्तरीय पहिली आली, मग तिकडे नेलं होतं आम्ही. कशामध्ये? स्पोर्ट्समध्ये. आमच्याकडे राख्या बनवतात आमची मुलं छान, त्या राख्यानं आम्ही बॉर्डरवर पाठवतो आर्मीला, आणि परत काही पालक विकत घेतात, काही लोकही घेत, पब्लिक पण घेतं, म्हणजे बाहेरचे लोकही घेतात. खूप मोठं नाही करत आम्ही, छोटं करतो, पण आर्मीला राख्या पाठवणं हे आमचं पहिलं हे आहे. अच्छा. म्हणजे त्या मुलांनी त्या मुलांनी राख्या बनवलेल्या जिथपर्यंत आपल्याला आर्मीला देता येतील तिथपर्यंत आम्ही पोचवण्याचं काम करतो. अच्छा. जितकं आम्हाला होईल तितकं. मग त्या 2,000 असो, 5,000 असो, 10,000 असो, 1,000 असो, कधी आपल्याकडे कुठला ॲड्रेस नसेल किंवा काही, तर कधी कधी 1,000च जातात, कधी 2,000, कधी 5,000 पण लागतात. म्हणजे असं आम्ही ते एक काम करतो, विकतो आम्ही त्या राख्या बनवलेल्या मुलांनी, आणि पालकही नेतात खूप आवडीने. आम्ही आमच्या घरामध्ये त्याच राख्या वापरतो. खूप छान. तुमचं काम खरंच प्रेरणादायी आहे की खरं तर आपल्या स्वतःच्या मुलांना सांभाळायला काही ठिकाणी कंटाळतात बायका, तिथे तुम्ही आज एवढ्या मुलांना सांभाळत आहे. याबरोबरच तुम्ही सामाजिक म्हणजे महिलांसाठी पण काही कामं करता, त्याबद्दल काय? हो मॅडम, मी जीवदानी महिला विकास म्हणून एक संस्था स्थापन केली होती. जीवदानी पुनर्वसनच्या लगेचच नंतर 1-2 वर्षात. अच्छा. कारण ही जी संस्था आहे ह्या मुलांसाठीच मला काम करायचं होतं, म्हणून एक संस्था स्थापन केली होती महिलांसाठी. पण त्याच्यामध्ये मला इतकं काही रिस्पॉन्स मिळाला नाही, आणि नंतर मग मी असा विचार केला की अरे, म्हणजे माझ्याकडे मॅडम खूप असे गरीब लोक येत होते की मॅडम माझ्या मुलांना वह्या पुस्तकं घेऊन द्याल का. म्हणजे आता सोशल काम करतोय आपण चांगलं, लोकांना असं वाटतं ना की अरे ह्या व्यक्तीकडे गेलं तर आपल्याला एखाद्या वेळेस मिळू शकतं. मग शिलो माझ्या मुलाची फी भराल का, हे कराल का. आधी मी खूप करत होती, पण नंतर असं झालं की अरे म्हणजे कसं सांगू तुम्हाला, आत्ता मी तेवढं नाही हे करू शकत आहे. तरी पण 10 ते 11 मुलांची फी भरते त्याच्यातून, आणि वह्या पुस्तकं हे करते. खूपच अगदीच गरीब आहेत असे आदिवासी मुलांना वह्या पुस्तकं, त्यांच्याकडे थोडंसं कपडा पुरवणं. म्हणजे मी बघितले जी परिस्थिती मी जाऊन डोळ्यांनी बघते, आणि जेव्हा मला असं वाटतं की नाही इथे करणं खूप गरजेचं आहे,
कारण देणारी लोक खूप आहेत मॅडम, पण सगळेच तिथपर्यंत पोहोचतात असं पण नाही आहे. तर मग असं जिथे असतं तिथे मग मी थोडंसं हे करते, थोडं जावयांकडून पण घेते, थोडं मी हे करून, थोडं संस्थेतून, थोडं काही मित्रमंडळी करून, असं करून मग मी तेही करते. अच्छा. आणि मुलांची फी भरते, त्यांना वह्या पुस्तकं पुरवते. म्हणजे एखाद्या पाड्यावर जाऊन तुम्ही ते देता? हो, पाड्यांवर जाऊन. मग आणि मी आधी मॅडम फिरलेली आहे सगळे, म्हणजे माझ्या जावयाला घेऊन मी गाडी घेऊन गेली आणि सर्व पाडे फिरली होती लॉकडाऊनच्या वेळेस. अच्छा. कारण मला तेव्हा असं वाटत होतं की खूप ठिकाणी अन्न पोहोचत नाही आहे, असं मला कुठेतरी वाटत. माझे मिस्टर गेल्यानंतरची गोष्ट आहे, तर पोहोचत नाही आहे हे दुःख मला खूप मोठं होतं माझ्या मिस्टरांचं. मी अगदी ढासळून गेली होती. पण माझ्या डोक्यात हे कुठेतरी होतं की अरे अशी खूप लोक असतील की जिकडे धान्य मिळत नाही आहे. तेव्हा आम्ही असं थोडं सामान टाकलं होतं खाण्यापिण्यात, म्हणजे बिस्किटं, चिवडा, हे ते आपण आमच्या ऐपतीप्रमाणे असं. कारण तेव्हा कोणाकडे पैसे मागायला जाणं हेच नव्हतं राहिलं. तर आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे 3 जावई आणि मी मिळून असं केलं होतं आणि आम्ही गाडी घेऊन गेलो होतो मॅडम. तर जेव्हा तिथे फिरलो ना, तेव्हा लोकांचं इतकं मला वाईट वाटलं की अक्षरशः खरंच घरात काही खायला नाही. मग मी आली आणि मग काही लोकांना फोन केले आणि काही संस्थेतले पैसे घेतले, काही लोकांना फोन केले, माझ्या घरातून जावयांनी वगैरे, असं करून मग आम्ही धान्याचे एक बनवले हे. आणि ते धान्य वाटले. आम्ही तर कुठे घरातलं असं नाव काढलीच नाही मॅडम किंवा मित्रमंडळीचे, पण त्यावेळेस आम्ही असंच गोळा केलं आणि संस्थेच्या नावानेच आम्ही तिकडे लोकांना पुरवले. म्हणजे अक्षरशः ते त्यांचे जे आशीर्वाद, त्यांच्या चेहऱ्यावरची ती खुशी होती ते म्हणजे जेवढं मला जमलं तेवढं मी फक्त देवाला म्हटलं की एवढंच मी करू शकते आहे. वाईट तर खूप वाटतंय आणि तेवढं मी त्यावेळेस केलं ते. आणि आता मी फक्त मुलांच्या फी भरते आहे आणि काही वह्या पुस्तकं ज्यांना लागतात, म्हणजे अगदी दप्तरा चप्पलपासून. अच्छा. तर त्याने सांगितलं की मॅडम ह्या मुलाला चप्पलची पण गरज आहे. मग तेवढ्यापर्यंत जितकं माझ्याने होतं तितकं मी करते. अगदी खरं. आपल्याला होईल तेवढं करत राहावं. म्हणतात ना, समाजसेवा करताना काय असं एक ठराविक नाही की आपलं सगळं सोडून त्याच्या मागे लागायला पाहिजे. आणि त्याच्यातही मॅडम असं आहे ना की जे त्या संस्थेमध्ये जी FD आहे त्याचं जे व्याज येतं, त्या व्याजातले पैसे घेते मी आणि त्याच्यामध्ये हे सगळं करते. खूप छान. असं नाही की बाबा खूप पैसे आहेत असं पण नाहीये. थोडं वर्षभर जमा होतात ते पैसे आणि मग ते काढायचे वर्षभर. आता जूनमध्ये परत काढेन, मग परत वह्या पुस्तकं आणि ते सगळं असं वर्षभर जे व्याज जमा होतं ते पैसे काढते. आणि जर मला वाटलं की इकडे कमी पडते तर मग इतरांना सांगते तुम्ही मला एवढ्या वह्या द्या, तुम्ही मला एवढी पुस्तकं द्या, तुम्ही मला एवढं दप्तर द्या. ते ठराविक एखादं गाव आहे की कुठल्या पाडा आहे असा ठराविक की तिथे जाऊन करता तुम्ही? तुमच्याकडे मदत मागायला येतात? नाही, मदत मागायला पण येतात. अच्छा अच्छा. मदत मागायला पण येतात. मग असं नाहीये की अगदीच प्रत्येक वर्षी ह्याच मुलाचं करायचं असं काही नाहीये. जो पहिला येईल त्याला आपण हे करतो. म्हणजे आता लोकांना माहीत झालंय की नाही, सावंत इकडे गेलं की आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी मिळेल. मग त्या उद्देशाने जसे लोक येतात तसं मला जसं मिळेल. मला असं त्यांचा समजा 2 डझन वह्या पाहिजेत, पण माझ्याकडे एवढं नाही आहेत आणि मला 2 मुलांना द्यायचे आहेत, तर मी त्याला 1 डझन आणि त्याला 1 डझन. मग एकाला 2 डझन देण्यापेक्षा दोघांचं भागतंय कुठेतरी. परत मग मी त्या पालकांना सांगते असे खूप लोक असतात, तुम्ही जा जरा लोकांकडे विचारा कुठे मिळतील. कुठेतरी बोर्ड लावलेले असतात रस्त्यावर, वह्यांचं वाटप आहे, पुस्तकं, तिथे पण जा तुम्ही. बरोबर. मग काही सांगतात नाही आम्हाला लाज वाटते. म्हणजे लाजून नाही चालणार, असं नाही चालत. शाळा चालवताना समाजाचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? शाळा समाजाचा चांगला प्रतिसाद मिळतो. कारण आता मी तुम्हाला एकच फक्त सांगेन, आधी सुरुवातीपासून तो झालंच सगळं, पण आता 25वा वर्धापन दिन जेव्हा केला ना मी, त्यावेळेस नाही करायचं असंच सगळ्यांचं मत होतं की कुठून आणणार एवढा पैसा वगैरे असं तसं. पण मी जस्ट बसली होती घरी म्हणजे एक 4-5 लोकांना फोन केला, म्हटलं असं आहे, असं करायचंय, तर होईल का मदत? अरे सावंत, तू उभी राहशील तिकडे तुला लोक मदत करतील, तू असा काय विचार करते, तू पाऊल तर पुढे टाक. मला एकदम प्रेरणा आली, अरे म्हणजे मी करू शकते. आणि त्या व्यक्ती अशा आहेत ना की त्यांनी बोलल्यानंतरच मला एकदम हे झालं, म्हटलं नाही आपण हे करू शकतो. मग मी मॅडम मी ज्या दुकानात उभी राहिली की मी आता नाव सांगितलं होतं, आमचा नीरज आहे, नीरजकडे गेली. साडीचं दुकान आहे त्याचं, कपड्यांचं. त्याला म्हटलं नीरज 5,000 रुपये पाहिजेत मला आणि तुझी ॲड पाहिजे. त्या मुलांनी मला एका शब्दाने विचारलं नाही कशाला. ठीक आहे ताई. तर म्हटलं अरे विचार बाळा कशाला, मला माहिती आहे तू काय करशील, चांगलंच करशील, गरज असल्याशिवाय तू कधीच येणार नाहीस. असे खूप लोक मॅडम. तिकडे ते इन्स्टाईल म्हणून एक दुकान आहे त्यांनी पण. मग आमचे ते सेक्रेटरी आहेत राठोड साहेब, त्यांचे एक मित्र आहेत, आता नाव आठवत नाही मला, त्यांनी पण.
वसईतल्या खूप लोकांनी मॅडम, कोणी नाही म्हटलं नाही मॅडम, सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी. की कोणी असा प्रश्न उद्भवला नाही की अरे काय करते कशाला, असा कोणाचा प्रश्न पण देखील उद्भवला नाही कोणी. आणि म्हणजे मी तसं सांगेन ना, वसईकर दानशूर आहेत आणि दान देण्यामध्ये म्हणजे फक्त विश्वास हवा आहे की आपण जे देतोय ते योग्य ठिकाणी लागणार आहे, असं वसईकरांचं असं आहे. आणि वसईकरांमुळेच मॅडम मी आज ही 25 वर्षे शाळा चालवती आहे. हे वसईकरांच्या प्रेमाखातीर, त्यांच्या शुभेच्छांमुळेच, नाहीतर शक्य नाही आहे. शक्य नाही, एकट्या माणसाचं काम नाही, एकट्या माणसाचं काम नाही. अगदी खरं आहे. दिव्यांग मुलांबद्दल लोकांच्या मनात काय गैरसमज आहेत? मॅडम, गैरसमज दिव्यांग मुलांबद्दल ज्यांना ह्याचा अर्थ कळतोय ती लोक तर खूप चांगली मदत करतात, पण काही पालकांनाच त्याचा अर्थ कळत नाही. म्हणजे मुलांना शाळेत न पाठवणे, अच्छा, न आणणे, हे असं. आणि जरी येत असतील तर त्या मग त्यांना असं वाटतं हे सगळं इकडे फ्रीच मिळतं. आम्ही तर मॅडम काहीच पैसे घेत नाही पालकांकडून, फक्त त्यांना गाडीचे पैसे द्यावे लागतात, कारण आमच्याकडे सोय नाही आहे ती ज्ञान करण्याची. त्यांना तेही पालक टाळाटाळ करतात. पण काही पालक इतके चांगले आहेत ना मॅडम. आता आम्ही वर्धापन दिन केला ना, तेव्हा किल्ल्यातला सण होता आणि बरेच ख्रिश्चन आणि कोळी पालक आहेत. तर मी त्यांना म्हटलं अरे त्याच दिवशी आपल्या शाळेचा कार्यक्रम आहे, कसा करायचा? मग तुम्ही लोक तर येणारच नाही, तुम्ही मुलंही पाठवणार नाही, तुम्ही येणार नाही, तुम्ही कार्यक्रम कसा करायचा? म्हणे ताई, किल्ल्यातला सण पुढच्या वर्षी पण येणार आहे, हा कार्यक्रम 25वा ह्याच वर्षी होणार आहे, त्यामुळे आम्ही सणाची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे येणार. अच्छा. सगळ्यांनी येऊन इतकं चांगलं पार पाडला तो कार्यक्रम. म्हणजे तुम्ही बघा की लोकांना किती उत्साह आहे आणि मुलांबद्दल प्रेम पण आहे. पण हेही सत्य आहे की ज्या पालकांना नाही कदर त्यांना खरोखर नाही. पण जेव्हा आमच्याकडे येतात ना, तर आमचे शिक्षक खूप ब्रेन वॉश करतात, पालकांचं खूप ब्रेन वॉश करतात. आणि मग इतकं ब्रेन वॉश होतं की ते स्वतःहून मग येतात. माझे एक परिचित आहेत मॅडम, अगदी परिचित, अगदी जवळचे. मी त्यांना समोरून सांगितले की तुमच्या मुलामध्ये हा प्रॉब्लेम आहे, आपल्या शाळेत पाठवा. बरं. त्याच्यासारख्या मुलांवर जेव्हा तो राहील ना, तेव्हा त्याला असं वाटेल मी खूप काहीतरी आहे. नॉर्मल मुलं एक्सेप्ट नाही करत आहेत, तर मग त्यांच्याबरोबर राहिला ना तो खूप चांगले. त्यांनी अजूनही ते पाठवत नाही आहेत, अजूनही काही नाही काही प्रश्न, काही ना काही उत्तर त्यांचे असतात मला, पण ते स्वतःच एक्सेप्ट करत नाहीत की माझं मूल असं आहे. तर आपल्याला जर ह्याला काहीतरी ह्याच्यात फरक, मॅडम परिपूर्ण चांगलं तर होणार नाही, बरोबर ना? आज माझी मुलगी परिपूर्ण चांगली होईल मला माहीतच नव्हतं, पण जेव्हा शाळेचं झालं, आज तुम्ही पाहिलंय तिला ते किती चांगले, तुम्हाला लगेच नमस्ते करणं वगैरे एवढं तिला कळतं. आता मी भागवतच्या याच्यामध्ये आहे, तर आमचे जेव्हा लोक कोण आले, माझ्या मैत्रिणी किंवा आमचं, प्रत्येकाला श्रीरामच म्हणणार. अच्छा. आणि माझ्या मैत्रिणी आल्या की त्यांना मग गुड मॉर्निंग मावशी, असं जे काय असेल की मावशी तू कशी आहेस, हाय मावशी, हॅलो मावशी, हे तिला बरोबर कळते. इतकं कळलं तरी मला खूप झालं. मग तुम्ही जर पालकच जर विश्वास नाही ठेवणार त्या गोष्टीवर, तर मग मुलांमध्ये कसा फरक पडेल? आमच्याकडे किती वेळ राहणार? 10:30 ते 4:30, म्हणून 4:30 नंतरचा जो वेळ आहे तो तुमच्याकडे 10-11 जे काय झोपत असतील ते त्या वेळेपर्यंत. मग तुम्हालाही ते रिपीट करणं गरजेचं आहे, जे आम्ही करतो. ही संस्थेची वाटचाल करत असताना तुमच्या लक्षात राहिला असा अविस्मरणीय प्रसंग कोणता आहे? असे तर खूप अविस्मरणीय प्रसंग आहेत, पण मी एक म्हणजे अगदी जाणीवपूर्वक सांगेन, हे मला त्या गोष्टीची खूप जाणीव आहे. मी जेव्हा ग्रँटसाठी खूप धडपडत होती मॅडम, जेव्हा मला ग्रँटची खूप गरज होती, मला खूप लोकांनी इथे जा तिथे जा, आता मी मोठमोठ्या लोकांची नावं नाही घेणार इथे, पण खूप म्हणजे अगदी मोठमोठ्या लोकांकडे. पण त्यावेळेस ना मॅडम आमच्याकडे समाज कल्याणमध्ये RP गायकवाड समाज कल्याण अधिकारी होते आमचे, ठाण्याचे. आपला ठाणे जिल्हा होता तेव्हा. त्याच्यानंतर RK गायकवाड हे पुण्याला होते आयुक्त. वर्षा गायकवाड ह्या मंत्रालयात होत्या. त्या सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, अरुणभाई गुजराती अध्यक्ष होते विधानसभेचे, नितीन गडकरी होते. खूप असे चांगले लोकांचं सहकार्य त्याच्यामध्ये लाभले. त्याच्यामध्ये मला आमचे ते तुषार श्रोत्री होते, त्यांचं एक चांगलं, खूप लोकांची नावं आहेत मॅडम, मला आता इतकं लवकर नाही होणार. त्याच्यामध्ये हे तिन्ही गायकवाड, आता आमचे RP गायकवाड नाही आहेत ह्याच्यात, तर 25वा आमचा वर्धापन दिन गेला त्यावेळेचं भाषण मी त्यांना पाठवलं होतं. ते मला म्हटले, मॅडम
मी खूप लोकांचं चांगलं केलं असं, म्हणजे मला हेच करायचं होतं की चांगल्या लोकांना मदत करायची. पण एवढ्या लोकांमध्ये तुम्ही माझं आठवण ठेवून तुम्ही भाषणात बोलून तो व्हिडिओ मला पाठवला, मला खूप आनंद आहे. यांच्यामुळे त्यांनी मला इतकी मदत केली ह्या ग्रँडसाठी मॅडम, आणि आम्हाला ग्रँड मिळाली शाळेला. अरे शाळेला ग्रँड मिळाल्यानंतर आज आपली शाळा 1 नंबरला आहे. भले म्हणतात ना मॅडम, आता ही माझी बुद्धी झोपडीत राहतो आपण, बरोबर ना, पण ती झोपडी स्वच्छ, निर्मळ मनाने, त्या झोपडीत राहणारी व्यक्ती निर्मळ मनाने आहे, स्वच्छता आहे, आणि अगदी जीव तोडून त्या झोपडीतल्या लोकांचं एकामेकावर प्रेम आहे. बरोबर. तर महालाला काय करायचं? अगदी खरंय, अगदी खरंय. जर महाल आहे आणि त्याच्यात एकामेकाबरोबरच कोणी संबंध नाही, बोलत नाही, तर त्या महालाचा काही उपयोग नाही. पण माझी झोपडी आहे ना मॅडम, ह्या झोपडीत माझे शिक्षक आणि माझी ती मुलं आहेत, पण आम्ही इतक्या प्रेमाने गुणगोविंदाने राहतो ना, वाटतच नाही ही शाळा आहे, एक कुटुंब आहे असंच वाटतं मला. अगदी खरं आहे. खूप छान. लॉकडाऊनचा काळ सगळ्यांसाठीच भयानक होता. तुमच्या आयुष्यामध्ये पण खूपच वाईट काळ आला तो. काय सांगाल त्या प्रसंगाबद्दल? आम्ही ना मॅडम तेव्हा गावी होतो, होळी होती, आम्ही गावी गेलो होतो रत्नागिरीला. तालुक्यात आम्ही खेड तालुक्यात येऊन राहिलो होतो, आणि तिकडे 2 पेशंट मिळाले कोविडचे. बरं. माझ्या मिस्टरांनी त्याच दिवशी लगेच आमच्या बॅगा भरल्या, चला जा, आम्ही राहायला गेलो होतो तिकडे, जाऊया म्हणे घरी. पण आम्ही येतानाच ठाण्याला वळलो, तिथून नातवंडांना घेतलं आणि आम्ही इकडे आलो. म्हणजे त्यांच्या डोक्यात असं होतं की आपला बंगला आहे इकडे, तर आपण मुलं सेफ राहतील म्हणून आम्ही नातवंडांना घेऊन इकडे आलो. व्यवस्थित आमचं चालू होतं. नंतर 1-2 महिन्यानंतर मेमध्ये नातवंड सर्व ठाण्याला गेले. मग माझ्या मिस्टरांच्या डोक्यासारखं हे व्हायला लागलं, मुलं तिकडे आहेत, आपण इकडे आहेत, मुलांना काय झालं तर मुलांना आजार काय, असं तसं खूप आहे. मग ते म्हटले की आपण ठाण्याला राहायला जाऊया. तर ठाण्याला राहायला जाऊ म्हटलं. अरे मग आपण ठाण्याला, मग माझ्या जाव्याचा एक दुसरा फ्लॅट होता तिकडे, मग ते म्हटलं आपण तिथे राहू. मग आम्ही इथून 22 मेला मॅडम शिफ्ट झालो. मी नाही म्हणत असताना ते त्यांना मुलींवर खूप हे होतं की माझी मुलं तिकडे आहेत, तर मग, आणि मुली सांगत होत्या त्यांना, काय हो पप्पा तुम्ही इकडे, तर नातवंडांना पण राहू द्या तुमच्या तिकडे असं. पण ते ऐकले नाहीत आणि नातवंड गेले, आणि लगेचच आम्ही 22 मेला आम्ही तिकडे गेलो. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना थोडं पोलीस स्टेशनला जावं लागलं की बाबा आम्ही इथे आलोय वसईवरून, आमचा स्वतःचा फ्लॅट आहे, आम्ही इथे राहतोय वगैरे सांगायला. आणि जाताना 2 मिनटं ते डीमार्टमध्ये गेले होते. फक्त निमित्त. इतकं सांभाळलं ना मॅडम मी सगळ्यांना, नातवंडांना, नवऱ्याला, मुलांना इतकं सांभाळलं ना, पण हे एक निमित्त झालं. आणि तिथून आम्ही मग ते माझ्या मोठ्या मुलीकडे राहत होते, आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये 3 नंबर मुलीला पण आम्ही घेऊन गेलो इकडनं. सगळे एकत्र राहायचं, त्यांचं एकच मत होतं, सगळे एकत्र राहायचं, बाकी त्यांचं काही उद्देश नव्हता. आम्ही खूप छान होतो. 1 तारखेला मॅडम त्यांचा बड्डे होता, 1 जूनला. आणि मुलं म्हटले की आपण पप्पांचा बड्डे घरी केक बनवूया आई, बाहेरून केक नाही आणूया, बाहेरून काही मागवायचं नाही. जावई म्हटले बनवतील, काही असो, रव्याचं असू दे, पण घरी बनवू आपण, बाहेरून काही मागवायचं नाही. मग तो केक बनवला. म्हटलं ठीक आहे. संध्याकाळी आले, मस्त केक वगैरे कापला आणि खूप छान. 31 तारखेला ते मला म्हटले की मला थोडं सर्दीसारखं वाटतंय ग. तसंच मी आमच्या डॉक्टरांना लगेच SMS टाकला की सावंतचा घसा खरखरतोय असं ते म्हणतायत. त्यांनी ताबडतोब औषधं लिहून दिली की सर्दीची औषधं. ते पाऊस पडला ना, आणि विशेष होतं त्यांच्यामध्ये की पाऊस पडला ना, 2 दिवस पाऊस पडला ना मॅडम, तिसऱ्या दिवशी त्यांना ताप यायचं. हे त्यांचं नेहमीचं होतं. बरं. सर्दी तापताना लगेच. तर मग त्यांनी ते औषध दिली. मग लगेच ते चालू केलं. वाफ वगैरे द्या म्हटले, डॉक्टर म्हटले वाफ वगैरे देणं चालू केलं. 1 तारखेला बड्डे झाला. मुलांना म्हटले जेवा आता इकडेच, काही नाही, आईला आपण सांगू सांबारा भात करा आणि जेवा. तर मुलं म्हटले नाही, आमचं जेवण घरी आहे. जावई म्हटले आम्ही जेवून येतो. तर त्यांना काही खेळायचं होतं. आज बसूया पप्पा, आपण खेळूया, आज मजा करू, खूप दिवस झाले. तर म्हटलं ठीक आहे. आणि मुलं गेली. आणि अजिबात नातवंडांना जवळ येऊ देत नव्हते. मग जावई ओरडत होते, असं काय करताय, हो घसा खरखरतोय तुमचा, एवढं काय तुम्हाला हे. आणि गेले जाते लोक जेवायला. ह्यांना हे जेवले, ह्यांना थंडी भरून ताप आला. त्यांनी लगेच मुलांना फोन, मला म्हटलं पहिला फोन कर, त्यांनी यायचं नाही इकडे. मग त्यांना फोन केला. म्हटलं असं असं पप्पा बोलत आहेत
जावे म्हटले जाऊ दे, त्यांना त्यांच्या मनाला शांती राहू दे, ठीक आहे. सकाळी उठले, आम्ही लगेच औषधं दिली, त्यांना वाफ दिली सगळं, आणि पट्ट्या वगैरे ठेवल्या, सगळं मी रात्रभर करत होते. आणि ताप उतरलं सकाळी एकदम ठणठणीत, काहीच नाही मॅडम. पण मला ताप आला. अरे, मला आला 3 नंबर जावयाला आला, 3 नंबर मुलीला आला, म्हणजे बाबूला आला, म्हणजे 3 नंबर मुलीच्या मुलाला ताप आला. आणि सकाळी मोठा जावई आला, तो सांगतो प्रियाला ताप आहे आत्या. जावई म्हटला की मामा सगळ्यांना ताप आला म्हणजे हा व्हायरल आहे, कळलं ना. कोविड व्हायला 14-15 दिवस लागतात हो, असं आपण ऐकतो ना बातम्यांमध्ये ह्याच्यामध्ये. मग तुम्ही एवढं काय मनाला लावून घेताय, म्हणजे हा व्हायरल आहे. तो असताना मला 2 नंबर जावई पण आला, तोही म्हटला की मलाही ताप आहे आणि छोटीला पण ताप आहे, पण हा व्हायरल आहे आपला, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहेत असं. आणि ते लोक गेले. छान होते मॅडम. 3 तारखेला मस्त, त्यांचा फोटो आहे माझ्याकडे बसून माझ्याशी बोलताना. त्याच्यानंतर मग 4 तारीख आमचा ताप काही कमी होत नव्हता. 3 तारखेला आम्ही जेवायला बसलो ना मॅडम, घास तोंडात घातला ना एकदम कडू, मी कधीच विसरणार नाही. माझी 3 नंबर मुलगी, मी आणि त्यांना. पण ते बिचारे बोलले नाहीत, ते गपचूप खात होते. मी घास तोंडात घातला, मला एवढा कडू लागला की म्हटलं साहेबा कडू नाही लागत आहे का भाजी? हो रे, पण तू ओरडशील ना खा म्हणून, मी आपला गपचूप खातोय. असं तुला पण लागला का? म्हटलं हो. पण ती म्हणजे आम्हाला तर ही गौरी आमची आहे, माझी छोटी जावईचं, तर आम्हाला नाही लागत आहे कडू, तुम्हाला असं कडू लागते. तर मी म्हटलं थांबा. मग मी डाळ फ्राय केली, त्यांना जेवायला दिलं, जेवलो आम्ही, मस्त बसले होते. मला मात्र माझा ताप काही अजिबात कमी होत नव्हता. 4 तारखेला मला खूप ताप होता. तुम्हाला? हां, खूप ताप होता मला. 4 तारखेला माझी मोठी मुलगी, 3 नंबर मुलगी, मी, आमचा तापच कमी होत नाही. 2 नंबर जावई, त्यालाही ताप आला, त्याचंही कमी. बाकी सगळ्यांचं म्हणजे कमी हे होत होतं, पण आमचा कमीच होत नव्हता. मग 5 तारखेला सकाळी हे उठले आणि मला म्हटले, आज आम्ही प्रत्येक पौर्णिमेला आमच्या घरी सत्यनारायणची पूजा असायची. हो. हां, तर तेव्हा लॉकडाऊनमध्ये ब्राह्मण मिळत नव्हता, म्हणून मीच वाचायची. मग तर मला म्हटलं सत्यनारायण पूजा ना सुरेखा आपण घरी जाऊन करायची बसायला. म्हटलं काय गरज आहे साहेब, अरे गाडीतून जायचं नाही म्हणे, आपल्याला कुठे बसनी न्यायच्यानं जायचे, तर आपण तिथे. मी नाही म्हटलं म्हणून त्यांनी स्वतः तयारी केली, म्हणजे जाऊ दे मी जाऊन करेन. त्यांना माहिती मी असं केलं की येणार, मग त्यांनी तसं केलं. मग मी उठली, जावायला म्हटलं चल बेटा आपण जाऊया. गौरी, मी आणि माझे मिस्टर आम्ही आलो आणि आम्ही घरी गेलो, सगळं साफसफाई, पूजा वगैरे झाली. आणि मला म्हटलं सत्यनारायणची पूजा करताना मला तो उठून नाश्ता केला मॅडम, पोटभर जेवत होत्या, असं नाही खात नव्हते, पोटभर नाश्ता केला, झोपले. मग मी म्हटलं जाऊ दे, झोपले तर मी पूजा करायला घेतली सत्यनारायणची. उठून आले, काय यार तुम्हाला उठवलं नाही म्हणे, स्वतःच करते. म्हटलं आता पुढचं तुम्ही करा. मग त्यांना बसवलं, मग मी सगळं करून पूजा झाली, जेवले मॅडम ते. आणि मला म्हटले 4:30 वाजता मला उठवायचं, हे सगळं उचलू आपण, विसर्जन करून मग आपण ठाण्याला जाऊ. म्हटलं ठीक आहे. जेव्हा मी 4:30ला उठवायला गेले, त्यांना इतका ताप होता मॅडम की मी चेक केलं 105 ताप. म्हणजे डॉक्टरांना फोन केला, म्हणजे डॉक्टर असंच आहे. डॉक्टर म्हटले तू एक काम कर, त्यांना बंगलीला घेऊन जा, ॲडमिट कर, आपण चेक करून घेऊ, तुलाही चेक, तुझंही करून त्यांचंही करू. म्हटलं ठीक आहे. माझा ताप कमी झाला, त्यांना ॲडमिट केलं दवाखान्यात नेऊन. मला लूज मोशन चालू झाले, माझ्या मुलीला पण तसं. ते लोक ठाण्यालाच होते, आम्हीच आलो होतो. ॲडमिट केल्यानंतर मी कळवलं, मग जावई घेऊन आले त्यांना इकडे घरी. ॲडमिट असताना मॅडम त्यांना मी रात्री जेवण पाठवलं, भेंडीची भाजी चपाती, इतकं छान जेवले ते. म्हणजे एक डॉक्टर सांगत होते, त्यांचे फ्रेंड होते, ते बसले होते बाजूला त्यांच्याशी बोलत. ते म्हणले इतकं छान जेवला म्हणे, तो आता कसा क्रिटिकल होऊ शकेल. दुसऱ्या डॉक्टरांना, असं काय बोलताय तुम्ही म्हणे की क्रिटिकल आहे म्हणून. अरे रात्री माझ्यासमोर इतकं छान जेवला, एवढा गप्पा मारल्या, जर त्याला दम लागत असे असता तर मला पण कळलं असतं ना की ह्याला काहीतरी होतंय. आणि तेव्हा डॉक्टर जेव्हा आले होते तर मलाही तपासलं, त्यांनाही. मला म्हटले तू ॲडमिट हो, आपण चेक करून घेऊ. मी खाली सगळं हे करायला गेली, प्रोसेस करायला आली वरती. मला ते ॲडमिट करायला, तर माझे मिस्टर तिकडे नव्हते. म्हटले हे कुठे आहेत? म्हणजे त्यांना ICU मध्ये. म्हटलं का? म्हणजे क्रिटिकल केस. त्यांच्याबरोबरच त्यांनी मला ॲडमिट केलं. मग जिथे ते ICU मध्ये होते थोडा वेळ, नंतर समोरचा रूम हे करून मला समोरच्या रूममध्ये ठेवलं. इतके छान होते मॅडम. आणि सारखे म्हणायचे हाफिजला फोन लाव आणि त्याला बोलव, हाफिजला फोन लावून बोलव, आमचा रिक्षा आहे त्या मुलाची. तर म्हटलं अरे कशाला कोणाला बोलव, तर नाही मला याशी बोलायचं आहे. मग फोन दिला, त्याला सांगितलं अरे राजेशकडनं मंगळसूत्र आणि ताईचं गिफ्ट द्यायचं वटपौर्णिमेचं मला. मग तो घेऊन आला. बघा मॅडम, आज त्यालाही 2-3 मुलं आहेत.
पण तो मुलगा घेऊन आला आणि त्यांनी मला बोलवलं नाही, माझ्या गळ्यात बांधलं 4:30 वाजता 7 तारखेला. आणि 7 तारखेची गोष्ट, त्याला सारखं बोलवतो 7 तारखेला फायनली घेऊन आला आणि तेव्हाच आमचा रिपोर्ट पण आला की पॉझिटिव्ह आहे. अरे म्हणून ते हॉस्पिटलला ठेवायला तयार नाही तिकडे आम्हाला, दोघांना पण? हां, दोघांना पण ठेवायला तयारच नाहीत. त्या काळामध्ये आमच्याकडे एक मुलगा होता मॅडम, त्याला की ॲक्च्युली त्याला कॅन्सर होता, तरी तो मुलगा आम्हाला डबा घेऊन यायचा. खूप वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत. तो अगदी 10वी 11वीला असल्यापासूनचे आम्हाला आईवडीलच समजत होता. मग सिस्टरला सांगितलं माझ्या बायकोशी बोलायचे, मला तिला बोलवा. मग मी गेली तर माझ्याशी बोलत होते. मला म्हणतात तू जा इथून, तू नको थांबू इकडे. म्हटलं अरे यार तुम्हाला टाकून मी कुठे जाणार, मी इथेच थांबणार तुमच्याबरोबर. मग काही बोलले नाही. मग जावयाने जरा व्हिडिओ हे केला, मग मुलींना हात वगैरे केला असं. आणि माहीत नाही काय झालं, 6:30 वगैरे वाजले असतील आणि त्या सिस्टर आल्या. मला म्हटल्या की तुमचे मिस्टर बोलत आहेत तुम्हाला. त्यांना मी गेली, त्यांच्याशी बोलली, तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, तर हलवायचं इकडनं असं मला कळलं. मी म्हटलं साहेबा मला इथून हलवत आहेत, तू काय करणार आहेस, माझ्यावर येणार आहेस की स्वतः तू इकडे राहणार आहेस. कारण मला माहिती होतं ते हेच म्हणणार तुझ्यावर येणार. आम्ही काय त्यांना कळवलंच नाही की तुम्हाला असं काय हे आहे. तर ते म्हटले नाही यार मी तुझ्यावर येणार, मी कुठे इथे एकटा राहू. मला ठीक आहे, मग आपण ॲम्ब्युलन्स मागवायची, आपण जायचं. तेवढ्याच मॅडमना मी वळलीन, त्यांनी माझा हात पकडला आणि मला विचारलं कुठल्या हॉस्पिटलला. म्हटलं 7 हिल. बस तिथेच त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला, घाबरले वगैरे. लगेच मला लघवीला आले, मला हे होतंय ते होतंय. आणि मी चेंज करेपर्यंत गाऊनच घातलं मॅडम, नाईटीच होती माझ्याकडे, दुसरं काहीच कपडे नव्हते. त्या म्हटले आमचे कपडे काढून ठेवा, तुमचे घाला. माझ्याकडे फक्त नाईटी होती, मी नाईटी घातली. तेवढ्याच सिस्टर आल्या म्हणे मॅडम तुमच्या मिस्टरांना व्हेंटिलेटर लागले. मी नाही सांगू शकत ते शब्द, पण आम्ही इथून निघालो ॲम्ब्युलन्समधून. मराठीचा ब्रिज चढत होतो, मी त्यांच्याबरोबर होती. मी त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांचा हात चोळत होती. तो क्षण मॅडम मी कधी विसरणार नाही. माझ्या नवऱ्याचे जे डोळे जे असे फिरत होते हे करून, तुम्ही काय बघताय साहेबा, मी तुमच्या बाजूला आहे. मी हात त्यांच्या हातावर चोळतच होती इथून बसल्यापासून. मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, घाबरू नका, मी बरोबर आहे, असं मी सारखं त्यांना म्हणत होती. थोडा वेळ साहेबा मी बरोबर आहे. पण ते डोळे असे फिरवत होते, जेव्हा मी पाहिलं ना मला काहीतरी माहीत नाही काय काय होतं ते. आणि सेकंदात त्यांचा हात खाली पडला. तो हात मी असा उचलला, परत हातात घेतला आणि असा लावला तिकडे, तो परत पडला. मग ते डॉक्टर होते लेडीज, त्यांना म्हटलं मॅडम हात का पडतोय, व्यवस्थित लावा ना. मग तिने चेक वगैरे केलं मला. तिने ब्रिजवर गाडी थांबवली. मला वाटतं तुम्ही खाली उतरा. म्हटलं का नाही, तुम्ही उतरा. मी उतरली खाली. मग त्यांनी काही इंजेक्शन वगैरे दिलं वाटतं काहीतरी. नंतर मग मला पुढेच बसवलं, मागे बसवलंच नाही, पुढे बसवलं. तो पुढे एक मुलगा होता त्यांच्याबरोबरचा, तो मागे आला. आम्हाला हिरानंदानीमध्ये कोणी करून दिलं होतं, तिथे आम्ही गेलो. म्हणून एक डॉक्टर होते, त्यांनी इतकं वाईट वागणूक दिली ना. एकतर मला श्वास घ्यायला त्रास होता, मी थोडं हे खाली करून श्वास घेत होती. त्यांनी मला आधीच लांब व्हा, हे पहिलं वरती कर, ए बाई हे वर कर, तू मरायला आली, आम्ही काय हे नाही, असं म्हणजे खूप त्यांनी मी म्हटलं फक्त आहे हो माझ्या, कोणी केलं इकडे आहे हे, तुम्ही त्यांना फक्त ॲडमिट करून घ्या, बाकी आपण काय असेल तर नंतर बोलू. अजिबात नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही येऊन चेक तर करा, तेवढं तरी करा. अजिबात नाही, जा इथून. बस एकच वाक्य होतं. कोणी फोन करून सांगितलं म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही, तुमच्याकडे काय प्रूफ आहे का तुम्हाला इथे ॲडमिशन मिळालं असं, तुम्ही तिथून का हलवलं त्यांना, असं तसं खूप काही प्रश्न. माझ्या तर मॅडम आता इतकं हे पण नाही त्यावेळेच्या गोष्टी. ते पाऊस पडला होता मॅडम, मी अक्षरशः अशी झोपली तिकडे, पाया पडली त्यांच्या झोपून. एकदा चेक करा हो डॉक्टर, एकदा चेक करा, येऊन फक्त बघा तुम्ही की माझ्यासमोर जे काय झालं होतं ते काय आहे हे मला पाहिजे, म्हणून तुम्ही या. त्यांचे शब्द इतके वाईट होते ना मॅडम. एक दुसरे एक डॉक्टर होते, मला काय झालं ते आले, काकी काय झालं. मी त्यांना म्हटलं बेटा प्लीज येऊन जरा बघा ना. लगेच सेकंदात ते डॉक्टर आले, वरती गेले आणि बघितलं. म्हणे काकी काका जाऊन अर्धा तास झालाय, अर्धा तुमच्यावर कोण आहे. म्हटलं कोणी नाही आहे, मी एकटीच आहे.
फक्त मी माझ्या जावयांना कळवलंय की असं असं काहीतरी पप्पाचा हात पडलाय खाली, असं कळवलं. ते येत असतील म्हटलं. तेवढ्यात माझा मोठा जावई आलाच, तोच होता आमच्याबरोबर इकडे. तो आलाच लगेच 10-15 मिनिटात 2 नंबर जावई पण आला. त्यालाही एवढा ताप होता. त्याने त्या बायकोला सांगितलं, मला इतका ताप आहे ना, मी फक्त बापासाठी जातोय, माहीत नाही मी परत येईन की नाही, पण मला जायचं आहे. आणि तेव्हा ते दोघं आले. मी त्यांना हे पण रिक्वेस्ट केलं, तुमच्याकडे जर ऑक्सिजन असेल, जर ऑक्सिजनचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते पण द्या. नाही दिलं त्यांनी. मग ते डॉक्टर जेव्हा म्हटले की ते गेलेत, मग ह्या लोकांचं त्या ज्या डॉक्टर होत्या ॲम्ब्युलन्समध्ये म्हणे, तुला जायचं नाही आहे, तुला राहायचं आहे, त्यामुळे तू हॉस्पिटल ॲडमिट हो, 7 हिलमध्ये पण आहे ना, कर फोन. तर तिथे फोन केला मी, तर ते म्हटले हो. तर मी म्हटलं आता मी ह्यांच्यावर वसईला जाणार, मी नंतर ॲडमिट होईल. ते डॉक्टर ऐकायला तयार नाही. वेडी आहेस का तू, तुझी लहान मुलगी आहे ना घरी, मग तू अशा, म्हणजे मी जेव्हा ते दाखवत होते ना मुलांना, ती बघत होती. मग ते म्हटले नाही, म्हटले तू इथेच थांबायचं 7 हिलला. माझी एक मैत्रीण आहे, तिने तिथल्या महापौरांना सांगून वगैरे असं करून दिलं होतं मला. मग मी तिथे, तिने उतरवलं तिकडे मला, आणि ॲम्ब्युलन्स लांब नेऊन उभी केली. मग माझे जावई येईपर्यंत थांबलेले. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी अंतिम संस्कार इकडे केले. कोणी नव्हते मॅडम. माझा नवरा पोलीस खात्यामध्ये असून देव माणूस मॅडम, त्या माणसाने कधी दारू, सिगरेट, तंबाखू, त्याला कुठल्याही व्यसन माहीत नाही, साधी बडीशोप माहिती नाही. मी नॉनव्हेज खात नव्हती, मला बनवायला लागेल म्हणून त्या माणसाने नॉनव्हेज सोडून दिलं. गरीबाला मदत करायला 1 नंबर पुढे. ते तुम्ही कुठल्याही कोणालाही विचारलं ना मॅडम, पोलिसांना तरी सांगते, कोणी पब्लिक पण सांगेल मॅडम, इतकं 1 नंबर पुढे. पण ज्या वेळेस खरोखर कोणाची साथ पाहिजे होती, देवाची म्हणा, किंवा विश्वास उडतो कधी कधी माणसावरून पण देवावरून पण, की आपण एवढं चांगलं राहून खरोखर आपल्याला देव साथ देणार आहे का, खरोखर आपल्याला माणसं साथ देणार आहेत का. कारण तो मला हेच म्हणायचं, अरे आपण जन्माला आलो ना, तर आपण आपल्याकडे 1 भाकरी असेल ना, तर 1च्या 1 कोणाला द्यायची नाही, पण त्यातली अर्धी तरी द्यायची. त्याचंही पोट भरू द्यायचं आणि आपलंही पोट भरू द्यायचं. आणि आम्ही हेच आईवडिलांकडून शिकलो होतो, सासू-सासऱ्यांकडून शिकलो होतो, तेही तसे शिकले होते. आम्ही तेच करत होतो. आताही करते मी तेच, असं नाही की आता नाही, आताही तेच करते. पण ती वेळ आहे ना मॅडम, मी आजही अशी बसली ना, तरी मला असं वाटतं की आत्ताच घडतंय माझ्याबरोबर. तर एवढं होऊन मॅडम, जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, मला रात्री 2:15 वाजता मला रूममध्ये नेलं. माझ्या हातातली बॅग पडली तरी मला कळलं नाही. अरे तेव्हा मला एकाने सांगितलं, एका पेशंटनी, ताई तुमची बॅग पडली आहे. ती जाऊन उचलली, मला ॲडमिट केलं तिकडे. ॲडमिट केल्यानंतर मॅडम मला इतकी भूक लागली, रात्री 3, 3:30, 3:15 वगैरे वाजले असतील मला वाटतं. मला इतकी भूक लागली. बाजूला एक डॉक्टर होती माझ्या, प्रियंका म्हणून, खूप मदत केली त्या मुलीने मला. मी म्हटलं मला ना भूक लागली, काय मिळेल इकडे खायला. ती म्हटली बाहेर जाऊन विचारून बघता का तुम्ही. मॅडम तुम्ही विश्वास नाही करणार, अशी बसून, मला तर ताकद नव्हती. नवऱ्याचं हे झाल्यानंतर अशी बसून घासत लहान मुलं ढोकळ्यात जातं तशी कशी ते तिथपर्यंत पोचली, जिकडे डॉक्टर दिसले मला. मी त्यांना, मला ना खूप भूक लागली आहे. माझं मन सांगते, काय बोलते सुरेखा, तुला भूक लागली आहे. अगं तुझा नवरा गेला, तुला भूक कशी लागू शकते. पण नंतर मुलगी डोळ्यासमोर दिसायची आणि असं वाटायचं, अरे नाही आपल्याला मुलीसाठी जगायचं आहे. पण ते म्हटले की आता नाही मिळणार तुम्हाला, सकाळी 8 वाजता नाश्ता मिळेल, आता इथे काहीच नाही आहे, काही मिळणार नाही. मी म्हटलं मी मरेन, मग मी नाही राहणार, मला नाही हे होत आहे. एक डॉक्टर होते, ते म्हटले का तुम्ही जा काकी, मी बघतो काहीतरी. मग त्याने एक 15-20 मिनिटांनी आणून दिलं मला. अख्खंसं जेवण होतं. तर मी ते घेतलं, त्यातली चपाती. तर ती डॉक्टर म्हटली मला, म्हटलं नाही जात आहे गं मला, म्हणजे गरम पाणी देते मी तुम्हाला, त्या गरम पाण्यावर तुम्ही गिळा, चव नका बघू, गिळा. म्हटलं ठीक आहे, मी डॉक्टर आहे काकी, ती मला सांगते मी डॉक्टर आहे, तुम्ही काळजी करू नका. मग ते तिने मला दिलं आणि मी ते गरम पाण्यावर ते गिळलं थोडं, एक अर्धी चपाती गेली, मग बरं वाटलं. नंतर मॅडम मला खूप दिवसांनी कळलं की जेवण खरंच नव्हतं तिकडे, पण कुठल्या तरी पेशंटनी ठेवलेलं जेवण होतं, न खाल्लेलं जेवण होतं, ते मला त्यावेळेस मिळालं. म्हणून म्हणजे माझं एक, आधीपासून मी अशीच आहे, पण आत्ताही मला तेव्हापासून मला जास्त वाटायला लागलं की माणसाने कुठल्याही गोष्टीवर गर्व करू नये.
की मी हे आहे, मी ते आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. कुठल्याही गोष्टीवर गर्व करू नये. वेळ कधी कशी कोणावर येईल सांगता येत नाही. अगदी खरं. घरामध्ये लॉकडाऊन लागलं, इतकं सामान होतं माझ्याकडे की माझी पूर्ण फॅमिली 15 जण आम्ही 15 जण राहिलो असतो तरी आम्ही 1.5-2 वर्ष खाल्लं असतं. एवढं सामान मी भरून ठेवलेलं. पण त्यावेळेस अर्ध्या चपातीसाठी मला जे करावं लागलं आणि नंतर जेव्हा मला कळलं, मी म्हटलं देवा, असा तर मी कधी अभिमान नाही केला रे कुठल्या गोष्टीचा. पण आज तू हे का दाखवून दिलं असेल, ह्याच्या मागे तुझी काय कल्पना असेल किंवा तुझं काय धोरण असेल मला नाही माहिती. पण जे दाखवलंस ते खूप चांगलं दाखवलंस. कधीच जमिनीवरून पाय उचलणार नाही, माझा जमिनीवरच राहील. इतकं वाईट लॉकडाऊन आणि इतकं वाईट कोविड गेलं मॅडम माझं, की माझं आयुष्य जे आहे ना, माझ्या आयुष्यात मला एक भाऊ आहे, बहीण आहे, मुलं जावई, माझं गोकुळ भरलेलं आहे. फक्त माझा नवरा नाही त्याच्यामध्ये. मी माझ्या आयुष्यात खूप जास्त प्रेम जर कोणावर केलं असेल तर माझ्या वडिलांवर आणि माझ्या नवऱ्यावर. आणि आज ते दोन्ही व्यक्ती माझ्याकडे नाही आहेत. हे लॉकडाऊनने खूप लोकांना हे केलं. मी ॲडमिट असताना मॅडम ना, डॉक्टर हेमंत पाटील आहे, तुम्ही ओळखत असाल, होते आपले वसईला. त्यांची सून तिकडे होती. त्यांनी तिला फोन करून सांगितलं, अशा अशा आमच्या सावंताई तिकडे आहेत, तू जायचं, फक्त सावंताई म्हण, ती लगेच तुला आवाज देईल. आणि ती मुलगी आली आणि तिने आवाज दिला, डॉक्टर आहे, सावंताई सावंताई. म्हटलं इथे कोण आलं मला सावंताई बोलायला. मग मी उठली आणि म्हटलं तिथे काय असं सलाईन वगैरे असं काही नव्हतं, फक्त गोळ्या देत होते, आपलं आपण बाहेर जाऊन घ्यायचं आणि हे. तर मी म्हटलं हां मी आहे सावंताई, काय झालं. तर तिने डॉक्टर हेमंत पाटलांची होणारी सून आहे मी. त्यांनी सांगितलं तुम्हाला काही पाहिजे असेल मला सांगा. तिकडे मॅडम एक वॉर्डबॉय होता, आहे शंकर, म्हणजे आता नाही येत होते ते, शंकर म्हणून. मला जेव्हा जेवण जात नव्हतं ना, मी खूप जणांना फोन करत होती, मला कोणीतरी चपाती भाजी घरून आणून द्याल का, मला इथलं जेवण जात नाही आहे. पण असं कोणी नव्हतं माझं की मला आणून देईल. माझे एक नातेवाईक होते, त्यांनी 2 दिवस नंतर दिलं. पण जे जेव्हा पाहिजे होतं ना तेव्हा मला ते मिळत नव्हतं. तर तो आला माझ्याकडे, मला म्हटलं आई, मी तुला आईच बोलतो. म्हटलं बोल ना बाळा, काय रे. मी ना झोपडपट्टीत राहतो गं, मी माझ्या घरून तुला आणून जेवण जेवशील. तर तू झोपडपट्टीत मी वाढली आहे, मी लहानपण खूप गरिबीत गेले, मी झोपडपट्टीत वाढली आहे, मला त्याचं काहीच कमीपणा नाही वाटत. म्हटलं जरी तू झोपडपट्टीत राहत असशील ना, आज मला त्या गरज आहे त्या अन्नाची. नाही मी तुला माझं घर दाखवेन व्हिडिओ कॉल करून. माझी बायको खूप नाही शंकर तू मला आण, काही गरज नाही, तू मला आण. त्याच्या बायकोनी लाल मिरची चटणीचा एवढा गोळा वाटून पाठवला, वांग्याची भाजी आणि भाकरी. रोज ती पोरगी, तो चटणीचा तसंच ठेवून दिला होता, पण ती पोरगी रोज मला भाकरी आणि भाजी पाठवत होती. जेव्हापर्यंत मी हसवलं, माझ्या मुलीला पण तिथे आणलं जेव्हा 3 नंबर मुलीला, तेव्हा तिला पण ती डबा देत होती. म्हणजे अशी लोक आहेत मॅडम. हो ना, चांगली लोक खूप आहेत. माझ्या जवळचे नातेवाईक होते तिकडे, ते नाही म्हटले मला, मलाही मागायला लाज वाटत होती. आज बाहेर परिस्थिती काय, कोण येणार. पण तिथे असं होतं ना, गेटवर ठेवून जायचं, नाव लिहून गेटवर ठेवून जायचं. अच्छा, असं होतं तिकडे. मग कोणी आणून द्यायचं, वॉचमॅन म्हणा किंवा कोणीतरी आणून द्यायचं असं. आणि ह्या मुलांनी मला त्यावेळेस जेवणाचं जे मला त्यांनी केलं ना, त्याच्यातून मी उभी राहिली. खूप काही गोष्टी मॅडम, असं म्हणजे पूर्ण दिवस निघून जाईल इतकं इतकं त्यावेळेचं सांगण्यासारखं इतकं आहे. आणि त्यात माझे मिस्टर नाही राहिले, हे आम्हाला खूप सगळ्यात जास्त. सामाजिक संस्था, परत महिलांसाठी काम करणं आणि सरांचा याचं मला सपोर्ट. पण हे सगळं करत असताना हे नक्कीच सोपं नसणार आहे. तर हे सगळं साध्य कसं केलं तुम्ही. जेव्हा मॅडम जीविताचं ट्रीटमेंट चालू होतं ना, तर आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती, पगार खूप कमी होते. तुम्हाला तर माहिती आहे पोलिसांचे पगार काय असतात, खूप कमी होते. माझ्या मिस्टरांचा पूर्ण पगार तिच्या औषधांवर जायचा आणि माझ्या 3 मुली शाळेत होत्या. मी विचार करायचे हिचं ट्रीटमेंट करू की ह्यांना शिकवू. हिला असंच ठेवलं तर नाही जमणार आहे, पण त्यांनाही न शिकवता ठेवणं हे पण बरोबर नव्हतं. बरोबर. पाय तर बाहेर काढलाच होता मॅडम, तिच्या औषध उपचारासाठी म्हणा कशासाठी, पाय तर बाहेर काढला होता. पण शाळा चालू केल्यानंतर एक म्हणतात ना, आपले एक आत्मशक्ती जी आपली वाढली की आपल्याला काहीतरी बुद्धी सुचते. तसं जीवदानीच्या कृपेने मी असा विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर आपल्या घरात 2 पैसे आपण आणले पाहिजेत, तर आपल्याला हे बरोबर हे होईल.
तर कसे आणायचे, काय करायचं, हा जेव्हा विचार करत असताना माझी एक मैत्रीण होती, ती घरातल्या घरातच साड्या वगैरे असं जसं विकायची. तर माझ्या थोडंसं डोक्यात होतं की तिचं तर एवढं चांगलं आहे तरी ती काहीतरी करते, म्हणजे 2 पैसे बाईने मिळवावं हा तिचा विचार असेल, म्हणून तर आपल्याला तर गरज आहे पैशांची, मग आपण का करू नये. एक दिवस जाऊन तिच्याकडे बसली आणि मी तिला विचारलं, म्हटलं भाभी हे सगळं तू करते तर तुमचा तर एवढा चांगला बिझनेस आहे हे, तर तरी ती मला म्हणते अरे नहीं हो क्या है, अपना भी 2 पैसा चाहिए, आपण खुद भी 2 पैसा कमाना चाहिए ना, इसलिए प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी असावं. मी तिला म्हटलं मलाही असं काहीतरी करायचंय, पण कशाला करायचंय की माझ्या जीविकाचं ट्रीटमेंट करत असताना माझ्या चांगली मैत्रीण होती, त्यामुळे मी एकदम म्हणजे याच्याने बोलून गेली की 2 पैसे मला कमी पडत आहेत मुलांच्या ह्याच्यासाठी, संगोपनासाठी. तर मी काय केलं, तर ती बोलते काय सांगतो तू, घेऊन ना माझ्याकडून साड्या. म्हणजे असं काही नाही, तू देशील तेव्हा देशील पैसे, मी तुला जर हात पाहिजे माझा तर मी द्यायला तयार आहे, असं काही नाही, हात पकडून चालू शकते तू. मला खूप बरं वाटलं. मी म्हटलं खरंच ना, मी ट्राय करू का. म्हटलं हा कर ना. मी सुरुवातीला एक 10-15 साड्या घेतल्या आणि तिला विचारलं मी, हे तू मला कितीला देणार. ती बोलले बघ, ही दुसऱ्याला मी जर 100ला देत असेल तर तुला नक्कीच मी 80ला देईन. म्हटलं मम्मी कितीला विकायची. ती बोलली 110ला, 150ला विक, काय तुला जसं जमेल ते माणूस बघून करायचे तुला. आणि जर तू तसं करणार नाहीयेस मला माहिती आहे, मग तू एक ठरव, एका साडीवर मला एवढे कमवायचे. मी सुरुवातीला ठरवलं नाही बा, आपण 10 रुपये बस झाले आपल्याला, तेवढे मिळाले तरी खूप, म्हणजे उदाहरण देते आहे, 10 रुपये मिळाले तरी आपल्याला बस झाले. मग मी त्या साड्यांचं चालू केलं. नंतर असं करत असताना असं वाटेल लोक उधारीवर घेणं, उधारी ठेवा ना मॅडम, नंतर घ्या ना, असं तसं. मग एक दिवस तिच्यावर परत तिच्याशी बसली, मी विकलीच नाही कोणाला साडी. येऊन तिला म्हटलं असं असं आहे. ती बोलते हो दे ना, जे बघतील ना मला ही आवडली, तू आधी फक्त बोलायचं नाही किमती वगैरे, हे तुम्ही आवडली ना तुम्हाला, तुम्ही बाजूला तर काढा, मग बघू आपण, असं म्हणा. आणि मग त्यांना तुम्ही समोरून विचारा की पैसे आत्ता देणार का सगळे. नाही म्हटले की लगेच तुम्ही भाव वेगळा सांगा. हे तिने शिकवलं मला. मग मी असं करायला लागले. जे उधारीवर होते त्यांना मग जरा 20 रुपये जास्त, जे रोग घेणारे त्यांना 10 रुपये कमी, असं करून मी ते करायला लागले. पण मॅडम त्याच्यामध्ये मला खरोखर अगदी घर भागेल असा पैसा मला मिळायला लागला. पण ते बोचकं आणलं ना की मला प्रश्न, जर नवरा घरात आहे तर मला घरात आणता येत नव्हतं, मग मी तिच्याचकडे ठेवून यायची. तो नसेल तर आणून मग मी माळ्यावर टाकायची. मुलांना पण माहीत पडू देत नव्हती. का तर पटकन जर कधी पप्पाकडे बोलले तर ते म्हणतील बघ मी एवढं आहे ना तरी माझ्या बायकोने करणं त्यांना नसतं आवडलं, असं मला वाटत होतं. पण मी काही बोलली नाही त्यावेळेस त्यांना. आणि मी ते चालू ठेवलं. 1-2 वर्ष 3 वर्ष गेले. विकायचे कसं, जाऊन घरी. काय सांगता, बाहेर फिरून 2 बॅगा 2 खांद्याला लावून घरोघरी जाऊन, प्रत्येकाच्या घरी जाऊन असं विकायचे. अच्छा. परकर, ब्लाऊज पीस, असं सगळं. आणि मग असे 2-4 वर्ष गेले. आणि मग ही चहा पण चालू केलीच होती. मग माझं ते कोळीवाड्यात फ्लॅट होता छोटासा, तो होता. तर मला असं वाटत होतं आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, काहीतरी वेगळं. ह्या पैशात नाही होणार आहे, कारण 1 रुपये शिल्लक नाही राहत आहे, तर कसं करायचं. मग मी तो फ्लॅट जो होता कोळीवाड्यात छोटा तो विकायला काढला. तो विकला. तो मला 2.5 लाख मिळाले त्याचे. मग एक दिवस असंच मी बसले असताना विचार केला का नाही आपण ट्रॅव्हलचा बिझनेस करू शकत. ट्रॅव्हल, हां, का नाही करू शकत. करू शकतो. टूर ट्रॅव्हल्स असं करू शकतो. तर मी नवऱ्याला म्हटलं असं असं करायचं आहे मला. हे बाई तू काय करशील नाही काय नाही, नको ते उपाध्याप करू, गाडी दारात येत नाही त्यावर झोप नाही लागत. म्हटलं मला ना ठीक आहे बघू आपण. गाडी कुठून घेणार तू. म्हटलं घर विकलं ना, लोन घेऊ आणि गाडी घेऊ. नाही म्हटले असलं काहीतरी करू नको. एक दिवस त्यांना असंच घेऊन गेली आणि गाडी घेऊन टाकली. बरं. नवीन गाडी कॉलेज घेतली आणि मग आणली. मग ती लावली बिझनेसला. ड्रायव्हर ठेवला पहिला. आणि आमच्या इथे एक मुलगा आहे, त्याचं दुकान आहे छोटंसं, त्याच्या इथे पाठी लावली जीवदानी टूर ट्रॅव्हल्स आणि नंबर टाकला. फोन यायला लागले. अच्छा. आणि चालू झालं ते. चालू झालं असताना असे एक व्यक्ती आहेत आमच्याकडचे, ते आले आणि मला म्हटले की तुमचं नाव मला कोणीतरी सांगितले, तुमची गाडी मला पाहिजे कंपनीला. अच्छा. म्हटलं कुठून कुठपर्यंत. तर म्हणे तळोजापर्यंत जाणार, तळोजावरून इकडे येणार. तर म्हटलं किती देणार तुम्ही. तर नाही तुमचं काय आहे ते सांगा तुम्ही. तर इतकं ते म्हणजे अंदाज पण नव्हता आणि हाव पण नव्हती. आपल्याला आपलं भागलं पाहिजे एवढं होतं.
तर मी त्यांना म्हटलं की दिवसाला 1000 रुपये द्या असं. ते फक्त हसले. तर मी त्यांना म्हटलं जास्त बोलली का? तर ते म्हटलं नाही. म्हणे परत नाईटचं वगैरे काय? तुम्ही ड्रायव्हर, त्यांना म्हटलं तुम्हाला हे उद्या सांगेन. मग मी ड्रायव्हरला विचारलं. ड्रायव्हर म्हटलं ताई 9 नंतर तुम्ही सांगा त्यांना, सॉरी 100 रुपये 9 नंतर सांगा. तर म्हटलं ठीक आहे. तर ते तर पगार होते, ड्रायव्हर होते, ते पगारावरच होते, त्यांचा काय नाईटचा संबंध येत नव्हता. मी त्यांना कसं सांगितलं. ते म्हटले ठीक आहे. आणि शनिवारी गाडी जर नेली त्यांनी, म्हणजे शनिवार रविवार घरी राहणार गाडी, पण शनिवारी नेली तर त्याचे वेगळे पैसे देणार. असं ते आमच्या ट्रॅव्हल्सला गाडीला आहे. 30-35 हजार रुपये मला तिथून महिन्याला मिळायला लागले. ते डिझेल आणि तो सगळा त्यांचा खर्च. ड्रायव्हरचा पगार मी. लहान काम निघालं तर त्यांनी करायचं, मोठं काम निघालं तर मी करायचं. हां, असं सगळं झालं. आणि हे खूप छान चालायला लागलं. मग काही अशा लोकांच्या गाड्या त्यावेळेसच होत्या, त्यांचा मला फोन आला की मी त्यांना फोन करायची, तुमची गाडी पाठवा, हे करा ते का. त्याच्यामध्ये मला कमिशन मिळायला लागलं. तर असे 50-55 हजार रुपये महिन्याला मी कमवायला लागले. ते कमवायला. तेव्हा मग मला असं वाटायला हां आपण काहीतरी करू शकतो. मग त्याच्यामध्ये मला खूप चांगलं इन्कम होत गेलं. माझ्या मुलीचं लग्न झालं. मग आम्ही घर घेतलं दुसरं, त्याच्यामध्ये लोन घेऊनच. घरही घेतलं ना मॅडम मी, इतकं स्वस्त मिळालं मला की ही देवाची कृपा. जर तुमची नियत चांगली आहे, तुम्ही सच्चे आहेत, देव तुमच्या पाठीशी उभा असतो. बरोबर, हे मला माहिती आहे. तुमची श्रद्धा, तुम्ही खरे, तुमच्यात खरेपणा पाहिजे. बरोबर, तर हे होतं. घरही छान मिळालं मला. ते करत असतानाच परत खानावळ चालू केली. प्रॉब्लेम झाला. मग गाडी विकली. गाडी विकल्यानंतर मग आता काय करायचं? पैसे तर पाहिजेत आपल्याला, लोन आहे आपल्याला, पैसे पाहिजेत आपल्याला, काय करायचं? खानावळ चालू केली. अच्छा. खानावळमध्ये पण मॅडम मी सगळा खर्च काढून, माणसांचा, मुद्दल जी जाते त्याचा, ते सगळं काढून देखील मला अगदी 28-30 एवढे मिळायचे. मला खूप होते ते असं. पण त्या मधल्या गॅपमध्ये पण माझे कोण नातेवाईक होते, ते जमिनीचं हे करत मी बघितले. नातेवाईक म्हणायचे मित्र तेच करत होते. तर मी बसायची ना तिकडे, मी विचार करायची हे कसं. मग मी विचारायची त्यांना कसं करतात, काय करतात हे. तर मी एकदा माझ्या गावाकडे एक जागा घेतली शेतकऱ्याकडून, आणि अगदी कमी पैसे देऊन. समजा 100 रुपये जे आहे तर 10 रुपये द्यायचे, साठे करार करायचा, आणि 90 रुपये तुला मी विकून झाल्यावर देणार. अच्छा, असं. तशी घेतली. आणि तिकडे थोडंसं JCP लावून लेवल केलं, काही झाडं आणली लावली, आणि ती जागा विकायला काढली. 6 महिने पण नाही लागले मला, ती जागा मी विकली. 100 रुपयाला घेतलेली जागा मी 150 रुपयाला विकली. अरे वा. तिथे 2-4 मुलं होती बरोबर त्यांच्या याच्याने, कारण आपलं काय एवढं हे नव्हतं त्यांच्या मुलांच्या याच्याने. मग ती विकली 150 रुपयाला जागा. मग त्यातले मी 20 रुपये त्या मुलांना दिले. त्यांना म्हटलं हे तुम्हाला ठेवा. ती मुलं तोंडाकडे बघायला लागले. म्हटलं बाळा कमी आहेत का रे? नाही मॅडम, आम्ही जिथे कुठे करत होतो तिथे आम्हाला खूप कमी मिळायचे. तुम्ही एकदम 20 रुपये दिले म्हटल्यावर म्हणजे अजून 5 रुपये काढून दिले, बाबा हे अजून घ्या. नाही म्हणे हे ठेवा. मग त्यांनी असं सांगितलं. मग मी त्याच्यात पण थोडंफार मला इन्कम झालं. मग त्याच्यामुळे मॅडम थोडंसं म्हणजे आर्थिक हे आहे ते माझं अगदीच म्हणजे अगदी लेवल अगदी चांगलं झालं. कळलं ना? कारण माझा नवरा एकदम, तुम्ही कोणाला विचार, एकदम साधा माणूस, त्याला काही छक्के पंजे हा त्याचा विषय नव्हता. मग हे सगळं करत, आणि ते लोकांनाही सांगायचे हे माझं विश्व आहे ना, हे माझ्या बायकोमुळे. तिला खूप त्याच्यातलं ज्ञान पण आहे, आणि करते चिकाटीनी. एखादं काम हातात घेतलं तर पूर्ण होईपर्यंत सोडत नाही, तिची चिकाटी आहे. असं करून मॅडम माझी आर्थिक स्थिती मी व्यवस्थित आली. म्हणजे त्यांचं स्वप्न होतं युरोप फिरणं, युरोप फिरूया. मला जे फंडाचे पैसे मिळतील ना तेव्हा सांगायचे, जेव्हा माझं लग्न झालं होतं, युरोप टूर करायची आपण, जे काय असेल. मी आयुष्यभर कमवेन, काहीतरी काम करेन, पण आपण ते करायचं. मग तेव्हा मग त्यांना मी एक गिफ्ट दिलं, युरोप टूर माझ्याकडून. अच्छा. खूप खुश झाले होते. पण बाकीचं जे काही राहिलं ते राहिलं मॅडम. तो मला खूप खंत आहे. त्यांची खूप स्वप्न होती, हे ते असं खूप स्वप्न होते, पण सर्व अर्धवट राहिले. आता तर माझी छोटी आहे जीविता, बस तिला घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिच्यासाठी जर थोडंफार मला करता आलं आणि मी केलं तर त्यांच्या आत्म्याला शांती लागेल असं मला वाटतं. खूप छान प्रवास आहे तुमचा, हृदयस्पर्शी आहे. या सगळ्यातून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? एक नवरा आणि बायको ह्याच्यातला एक कोणी गेला तरी दुसरा ढासळतो. हे जोडीमधला एक कोणी गेला तरी दुसरा ढासळतो. आणि मी परिपूर्ण ढासळलेली, म्हणजे अगदी काही गोष्टी मला आठवतही नाहीत की कोणाचे फोन आले, कोणाचं काय.
असं काही आठवत पण नाही मला. मी इतकी डिप्रेशनमध्ये होती, म्हणजे एक तर ढास होतो. त्यावेळेस मी गेली असती ना तर माझे मिस्टर आज इथे दिसले पण नसते. ते लगेच ते इतकं ढासळले असते. संदेश माझा एकच आहे, दोघातला एक कोणी गेलं तरी दुसऱ्यांनी खंबीर उभं राहा आणि आपल्या मुलांना हात द्या. बरोबर.